अरे भाई रुको रुको, आपके लिए बहुत बड़ी चीज लेके आया हूँ। महाराष्ट्र बोर्ड के एग्जाम में मचाना है। चैप्टर वाइज इंपॉर्टेंट क्वेश्चन चाहिए, वो भी विद हैंड रिटन सॉल्यूशंस। सर प्रीवियस ईयर पेपर्स चाहिए विद डिटेल सॉल्यूशंस। ये सब मैं आपको देने जा रहा हूँ, वो भी बिल्कुल फ्री। आपको सिर्फ देने होंगे 30 सेकेंड्स और फॉलो करनी होगी 3 सिंपल स्टेप। स्टेप 1, हमारे यूट्यूब चैनल गणित अंक को सब्सक्राइब करना है। स्टेप 2, आपको इसका स्क्रीनशॉट लेना है। स्टेप 3, आपको वो स्क्रीनशॉट हमें व्हाट्सएप करना है इस नंबर पर। आपका स्क्रीनशॉट मिला और हम आपको ऐड कर देंगे हमारे महा रिवीजन कोर्स में। इसमें आपको मैथ्स ही नहीं, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, कंप्यूटर और कई सारे सब्जेक्ट्स के बहुत सारी चीजें मिलने वाली है। अगर हम आपके लिए इतना कुछ कर रहे हैं तो आपका भी इतना बनता है ना। तो इसीलिए गणित के साथ पढ़ोगे तो हमेशा आगे रहोगे। ऑल द बेस्ट। ओके, कारण की एक मिसकन्सेप्शन आहे की काही लिहून टाका तुम्हाला मार्क्स मिळतील। 70 येण्यासाठी पहिली गोष्ट कॉन्फिडंट, प्रचंड कॉन्फिडंट तेच लिहा, म्हणजे सेक्शन बी तिथेच लिहायचे, तिथेच नाही, एक्स्ट्रा तिथेच लिहा, त्याची जागा आधीच सोडा। एखादा चॅप्टर तुम्ही ऑप्शनला टाकू शकता। अजून एक विचारायचं की जे मार्क्सचे क्वेश्चन्स असतात ते किती महत्त्वाचे असतात। हेलो बच्चों, वेलकम टू गणित अंक। बच्चों अब एग्जाम्स चल रही है, केमिस्ट्री का पेपर अगला है, राइट। पेपर की तैयारी कैसे करनी है, क्या पढ़ना है, ये सब तो पता है, बट पेपर चेक कैसे होते हैं, है ना। क्या क्या हमें लिखना चाहिए ताकि मॉडरेटर पूरे हमें मार्क्स दे। और बहुत सारे आसपास रिलेटेड क्वेश्चंस हम सबके मन में है। तो आज हम डिस्कस करने वाले हैं मीनल फांसलकर मैम, राइट। हमारे साथ है गरवारे के 33 इयर्स एक्सपीरियंस है, वाइस प्रिंसिपल रह चुके हैं, अभी रिटायर्ड हुए हैं, राइट। मॉडरेशन भी इन्होंने 7 to 8 इयर्स किया है। इनका एक्सपीरियंस, इतना मजा आएगा आपको इस सेशन में, राइट। बहुत बहुत अच्छा, बहुत ब्यूटीफुली और सारी बातें आपको बताइए जो जो आपको ध्यान रखनी है इस पूरे सेशन में। चलिए बात करते हैं मीनल मैम से। वेलकम मैम। हॅलो मॅम मराठीमध्येच ठेवूया। ओके मॅम तुम्ही मॉडरेशन 7 to 8 इयर्स केलं। करेक्ट। वर यू अ स्ट्रिक्ट मॉडरेटर और अ लिनियंट? नाही, मी स्वतः थोडीशी लिनियंट होते, म्हणजे माझा स्वतःचं नेचर असं आहे की मुलांनी थोडं तोडकं मोडकं लिहिलं आहे काहीतरी, तर मला खूप वेळेला असं वाटतं की ह्याला मे बी इंग्लिशचं तेवढं हे नसेल, त्याला अख्खा वाक्यात नाही लिहिता आलं, पण त्याला काय म्हणायचं आहे हे मी थोडंसं समजून घेऊन त्याच्या मागे जाऊन थोडंसं जनरली करत नाहीत लोक असं, पण मी स्वतः त्याचे होते की याला म्हणायचं आहे काय ते बरोबर कळलं ना तर मार्क द्यायचे। ओके, म्हणजे तुमच्या अवतीभोवती जे होते एक्झामिनर्स किंवा मॉडरेटर्स ते लिनियंट नसायचे? नाही, डिपेंड्स, म्हणजे काही जण नाही की तिथं नाही लिहिलं ना मी त्याच्यात, कारण काय होतं त्याने स्पीड कमी होतो। या मुलाला काय म्हणायचं हा जर मी विचार करायला गेले तर माझं थोडे, माझे दिवसभराला 25 पेपर तपासायचे, माझे 20 होणार, पण आय गो प्रिफर दॅट की चालेल 20 झाले तर चालतील, पण मला मुलाला काय म्हणायचं हे कळलं पाहिजे। सो मला विचारायला तर मी थोडीशी लिनियंट होते। स्पेलिंग मिस्टेक्सला मार्क्स कट होतात का? नाही, स्पेलिंग मिस्टेक्सला मार्क अजिबात कट होत नाही। तो काही इंग्लिशचा पेपर नाही, तुम्ही लिहा काही सल्फ्युरिकचा अगदी काय वाटेल ते स्पेलिंग लिहिलं मुलांनी, पण आम्हाला कळलं त्याला सल्फ्युरिक ऍसिड म्हणायचं। ओके, तुम्हाला किती पेपर मिळतात चेक करायला? प्रोसेस कशी असते थोडीशी? आय एम क्युरियस अबाउट इट। आय एम शुअर स्टुडंट्स पण चेक करायला, म्हणजे कसे होतात तुमच्याकडे, किती पेपर्स येतात, किती दिवसात तुम्ही करतात, हे थोडं सांगू शकाल? आमच्याकडे साधारण रफली प्रत्येक शिक्षकाला एक 300 पेपर, 240 ते 300 पेपर तपासायला येतात, आणि दिवसाला ऑन अन ॲव्हरेज आम्हाला एक 25 पेपर तपासायचे असतात, 70 मार्काचे 25 पेपर। सो पहिले काही दिवस खूप कमी रेट पडतो, म्हणजे 10, 5, अगदी पहिल्या दिवशी तर 5 वगैरे पण होतात। डिपेंड्स ऑन द काय गठ्ठा जसा असेल, कुठले असेल, तर आम्हाला कुठनं आले कळत नाहीत। आपल्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये सोलापूर, नगर आणि पुणे असे येतात। आता पुण्याचे सोलापूरला, सोलापूरचे नगरला, नगरचे पुण्याला, व्हॉटेवर ते फिरवतात त्याच्यातनं। सो आमच्या हातात आलेला फक्त आमचा पेपर असतो, आम्हाला कोणाचा कोण आहे काय आहे काहीच माहित नसतं, कसा लिहिला एवढ्यावरच आम्ही जातो। तर मीडियोकर जर साधारण लिहिलेले 16-17 पानं, आम्ही पानांवरनं जातो, 17 पानं लिहिले असतील तर आम्हाला एक 20 मिनिटं लागतात तपासायला, खूपच छान असेल तर 25 मिनिटं। ओके, 20-25 मिनिटं तुम्ही देता एक पेपरला? ऍब्सोल्युटली, तेवढं वाचलं, म्हणजे मॉडरेटर्स सगळं वाचतात? हो वाचतात। ओके, कारण की एक मिसकन्सेप्शन आहे की काही लिहून टाका तुम्हाला मार्क्स मिळतील, मोठं लिहा। नाही, तसं नाही होत, व्यवस्थित वाचलं जातं। आणि दुसरा एक मिसकन्सेप्शन असं आहे की अनचेक्ड राहतं, माझं चेक करायचं राहिलं असेल, मुलांचं फार असं वाटतं मी तर सगळं लिहून आलो तर माझं चेक करायचं राहिलंय। सो ही टोटल अफवा आहे, चेक करायचं काही राहत नाही, कारण तो 2 हातातनं जातो पेपर। एक तर पहिला एक्झामिनर तपासतो, तो सगळा शेवटपर्यंत तपासतो, त्याच्यानंतर मॉडरेटर तपासतो। एक्झामिनर हा पूर्ण पेपर तपासतो, मॉडरेटरचं काम हेच असतं, अनचेक्ड काही राहिलं आहे का, ग्रँड टोटल काही चुकले आहे का, कॅरी करायचं काही हे राहिलंय का, त्यामुळे तो 2 हातातनं पेपर जातो। सो अनचेक्ड राहिलंय असं जनरली, आणि मग त्याच्या पुढे सुपर मॉडरेशनला जातो, अगदीच 60-65च्या वरच्या असेल त्याला फारच कीन तपासतात। सो एवढ्या हातातनं गेल्यावर पेपर अनचेक्ड राहिले असं काही होत नाही, जनरली होत नाही। मॅम तुम्ही कधी 70 आउट ऑफ 70 कुणाला दिलेत का? हो, आता मी साधारणतः एक 300 पेपर तपासले, तर दरवर्षीच्या अनुभवातनं
एक 5 ते 6 म्हणजे तेवढा रेशो आहे. 300ला 5 ते 6 हे मुलं एकदम 68, 69, 70 पर्यंत जातात की काहीच नाही, मी तुम्हाला कापायला कुठेच काही नाही, सगळं व्यवस्थित. अजून फाईन करून सुद्धा खाली नावं सुद्धा लिहिलेली आहेत, रिॲक्शन बॅलन्स्ड आहे. दुसरं म्हणजे कुठेही खाडाखोड नाही, की त्याच्यावर आम्हाला कळतं की तो किती तयारीचा मुलगा आहे. जो लिहितोय खोडतोय बरोबर लिहितोय खोडतोय बरोबर करतोय, असा पण बरोबर आलेला आहे एक, आणि फ्लोमध्ये बरोबर आलेला आहे. सो आम्हाला ते लगेच बघून कळतं. नीट, क्लीन, फ्लॉलेस, एक्स्ट्रा लिहिलेलं, सगळं वळीन लिहिलेलं, कुठेही त्याचं इथलं पुढं पुढचं मागं काही नाही. एंड झालं की शेवटपर्यंत टोटल 70 असे सुद्धा पेपर येतात छान, पण व्हेरी फ्यू, इट्स इज दॅट रेशो. नाईस. म्हणजे 70 आले पाहिजे. म्हणजे खूप स्टुडंट्स असे त्यांची खूप पूर्ण तयारी झालेली आहे. तर व्हॉट ही शुड डू टू गेट 70 on 70 फ्रॉम मॉडरेटर? म्हणजे असं काय त्याला 70 करायला येण्यासाठी पहिली गोष्ट कॉन्फिडंट, प्रचंड कॉन्फिडंट. आणि त्याला मग काही आम्ही जे इतरांना सांगतो की हा ऑप्शनला टाक, तो ऑप्शन, त्याला काही नाही. कारण हा पेपर जो आहे तो जसा ॲव्हरेज मुलांना डोळ्यापुढे ठेवून घेतलेला आहे, इझीवाल्यानं ठेवला आहे, तसा डिफिकल्ट पण मुलं ठेवलेली आहेत ना डोळ्यापुढे, की जी काही 2%, 5% मुलं आहेत की ज्यांना बुद्धीला काहीतरी हवं आहे, असं काहीतरी त्याच्यामध्ये असतं, तर त्यांच्यासाठी हे पुढचं सगळं असतं. सो तो मुलगा आम्हाला लगेच कळतो, आणि त्याला कॉन्फिडन्सच पाहिजे, सगळ्याचं सगळं आलेलं पाहिजे, त्याच्यात कुठेही काहीही चूक राहिलेली नाही. विथ ऑल बॉन्डिंग्स, विथ सगळी व्यवस्थित नावं, विथ सगळ्या बॅलन्स्ड इक्वेशन, विथ न्यूमरिकल सगळी व्यवस्थित, 4th डिजिटपर्यंत राईट आन्सर्स, हे सगळे छोटे 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 पॉईंट जर केले तर 70 देतो आम्ही व्यवस्थित. आणि हे पूर्ण आपण डिस्कस करणारच आहे पुढच्या सेशनमध्ये, राईट? तर मॅम सिक्वेन्सनीच प्रश्न लिहिले पाहिजे, सेक्शन ए अगोदर, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी, असंच केलं पाहिजे? नाही, तुम्हाला पेपर घेतला, डी मला सोपा वाटतोय, डीनी सुरुवात केली तर चालेल, पण डी सुरू केल्यावर मध्ये दुसरा घुसरायचा नाही. एक अख्खा कंप्लीट करायचा, रेग मारायची, नवीन तिथलं काय जे अर्ध पान असेल ते सोडून द्यायचं, नवीन सेक्शन नवीन पानावर. डी बी ए सी लिहा, ए बी सी डी लिहा, कसंही लिहा, पण एका सेक्शनमध्ये दुसरं सेक्शन एच्या नंतर सी लिहू शकतो, अगदी काहीही लिहू, पण सी चे सगळे प्रश्न तिथे सगळे आले पाहिजे. एक्स्ट्रा प्रश्न किती लिहिले पाहिजे? एक्स्ट्रा अगेन तुम्हाला, आम्हाला मिनिमम आहे, मिनिमम रिक्वायरमेंट आमची 8 आहे. एनी 8 म्हणलं तर आम्हाला 8चीच कन्सर्न आहे, आणि 8 पण आम्ही असे बघणार की 2-2 मार्काचे आहेत, तर 8 2 मार्कावाले, 1.5 वाले त्याच्यातनं कमी होणार, 1 वाला अजून कमी होणार. आम्ही सगळ्यांची बेरीज करा, तुम्ही 12 लिहिले, मग त्यातले 1 वाले काढून टाकणार, 1.5 वाले काढून टाकणार, सगळे 8 जर आम्हाला 2चे मिळेल तर आम्ही ते उचलणार, 16 मार्क देऊन टाकणार. 2-2 7 झाले, 1.5 वाला उचलणार, त्याच्यापुढे 1 वाले ठेवून देणार. करेक्ट. पण तिथेच लिहा, म्हणजे सेक्शन बी तिथेच लिहायचे, तिथेच लिहा, एक्स्ट्रा तिथेच लिहा, त्याची जागा आधीच सोडा. ओके, वेरी नाइस बच्चों. 33 ईयर्स का एक्सपीरियंस बहुत अच्छे से शेयर किया है मैम ने, है ना. आगे जो पूरा सेशन है, कौसर मैम जो हमारे केमिस्ट्री टीचर है और मिनल मैम, ये मिलकर बोर्ड पर लेंगे, सारी बातें बताएंगे माइन्यूट, कहाँ अच्छे से लिखना है, कहाँ नहीं लिखना है, क्या गलत होता है, क्या सही होता है, कहाँ हाफ मार्क कट होता है, कहाँ नहीं होता है. पूरा सेशन बहुत अच्छे से देखना, बहुत मजा आएगा आपको. मैंने खुद ने देखा, बहुत इंजॉय किया, और इसको आप आराम से, है ना, आराम से अच्छे से, लगे तो 1.5 कर लो, लेकिन पूरा देखना, स्किप मत करना. बहुत इंपॉर्टेंट बातें यहाँ बताई हुई है, ठीक है. हॅलो स्टुडंट्स, तर आता ती वेळ येऊन ठेपली आहे जेव्हा तुमच्या मनात असंख्य प्रश्न असतील की तुमचा जो पेपर आहे त्याच्यात तुम्हाला कसं लिहायचंय, काय लिहायचंय, आणि ते पेपर अटेम्प्ट करताना तुमचा माइंडसेट कसा हवाय, तुम्हाला किती मार्क किती लिहिल्यावर मिळतील, हे असले असंख्य प्रश्न तुमच्या मनात असतील, नाही का. तर आमची जिम्मेदारी आहे की आम्ही तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ, आणि तुमचे आवडते पण प्रश्न असतील की कुठला पेपर, कुठला चॅप्टर ऑप्शनला टाकायचा वगैरे, तर हेही आपण सांगूच. मॅमच्या बद्दल तुम्हाला आधीच माहिती आहे, तर चला तुमचा टाइम न वेस्ट करता लगेच मॅमशी आपण बोलूया. ठीक आहे, सो ऑल ओव्हर टू यू मॅम. हा, जनरली पेपर 98 मार्काचा असतो विथ ऑप्शन्स, पण आपल्याला लिहायचं असतं 70 मार्काचं. तर ते 70 मार्काचं कसं अटेम्प्ट करायचं हे आपले मॅम सांगतील. ओके, आता मी सुरू करण्यापूर्वी एक अगदी 2 मिनिटात एक थोडक्यात स्टोरी सांगते, जरा सुरुवात करायला आपल्याला. स्टोरी इन द सेन्स एक सत्य घडलेली गोष्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना मायकेल फेल्प्स माहिती असेल, ऐकून माहिती असेल, तो स्विमर आहे, तो अमेरिकेचा स्विमर आहे, त्याच्याकडे 28 गोल्ड मेडल्स आहेत. अगदी अगदी बरोबर. सो एका इंटरव्ह्यू मध्ये, तुम्ही आहे तो अवेलेबल पण आहे, बघू शकता, त्याला विचारलं की काय तुमचा हे आहे याच्यामध्ये, कशामुळे तुम्ही एवढे मोठे झाले, काय तुमचं त्याच्यामध्ये मागे घे. तर त्यांनी सांगितलं की प्रॅक्टिस, भरपूर प्रॅक्टिस करतो मी. तो म्हणे गेली 18 वर्ष एकही सकाळ अशी नाही की मी सकाळी 8 वाजता उठून पाण्यामध्ये उतरलेलं नाही. तर मग त्या इंटरव्ह्यूने विचारलं, वा म्हणजे एवढी मोठी प्रॅक्टिस हे तुमचं हे आहे का. तो म्हणे नाही. त्याला आश्चर्य वाटलं, नाही कसं. तुम्ही ही प्रॅक्टिस हे माझं सक्सेसचं राज नाही आहे. मग काय आहे म्हणे, ह्या 18 वर्षामध्ये काही प्रसंग असे येऊन गेले
की माझा वाढदिवस आहे, घरात मुलांचा वाढदिवस आहे, माझी वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे, बायकोचा वाढदिवस आहे, मला ताप आलेला आहे, मला अजिबात बरं नाहीये, ह्या सगळ्या दिवशी मला वाटतं की आता मला पाण्यात नाही, आज मी नाही उतरलं तर चालणार, एवढा जातो मी. त्या दिवशी मी 5 मिनिटं विचार करतो आणि उठतो आणि पाण्यामध्ये उतरतो 10 मिनिटं. दॅट मेक्स मी डिफरन्स. म्हणजे दॅट मेक्स हिम ॲज अ चॅम्पियन आणि बाकीचे ॲज अ स्विमर. नुसता स्विमर आणि चॅम्पियन याच्यामध्ये काय फरक आहे की ज्या दिवशी एक्स्ट्रीम वर्स्ट कंडिशन असते की जेव्हा आपल्याला वाटतं अजिबातच नाही त्याच्या, सेम अप्लाइज विथ द स्टुडंट्स. मग बाकीचे मुलं हे नुसते परीक्षार्थी होतात, जे नुसता अभ्यास करतात, परीक्षेत मला मार्क, नुसतं परीक्षार्थी त्यांना म्हणायचं परीक्षार्थी. आणि यू आर द चॅम्पियन्स, जे त्याच्याही पलीकडे विचार. एखादा वेळ तुम्हाला येतो आता बास माझा झाला अभ्यास, आता नाही करायचा, आज कंटाळा आला, आज आमकं झालं, म्हणजे त्याच दिवशी उठून जेव्हा खरी परीक्षा असते, दॅट इज द डिफरन्स. तेव्हा तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता आणि त्यामुळे तुम्हाला मग काहीतरी वेगळं मिळतं. वेगळं जमायचं असेल तर हे करावंच लागतं. जसं शाहरुख खान रोज म्हणतो की मी रोज सकाळी उठून म्हणतो आय एम द बेस्ट. दिस इज नॉट माय एरोगन्स. त्यांनी सांगितलं हा माझा एरोगन्स नाही, हा माझं सेल्फ बुस्टिंग आहे. मी रोज सकाळी उठून जेव्हा म्हणतो आय एम द बेस्ट, तेव्हा मी कमीत कमी गुडपर्यंत तरी जाऊ शकेन. दिस इज हाऊ यू हॅव टू मोटिवेट युअर. रोज सकाळी उठायचं, मलाही येतंय, 12वी माझं चांगलं झालेलं आहे, मलाही येणार आहे, मला भरपूर मार्क मिळणार, मी 65च्या पुढे जाणार, असं म्हणता तुम्ही, तेव्हा 55-60 पर्यंत. दिस इज हाऊ मेक्स यू डिफरंट फ्रॉम द अदर्स. ही एक तुम्हाला फक्त याच्यासाठी सांगितलं की हे लक्षात ठेवा की मला येत नाही, मला जमणार नाही, हे अवघड आहे, असं काहीही नसतं. केलं की सगळं येतच. तुम्ही त्या एजमध्ये आहात, फक्त तुम्हाला करायला पाहिजे एवढं. आता मॅडमनी सांगितलं तसं पेपर असतो 70 मार्काचा, 70 + 30 आपल्याला माहिती आहे, 30 मार्काचं प्रॅक्टिकल, 70 मार्काची थेअरी. पण तो विथ ऑप्शन पेपर जातो 98 मार्क्सचा. सो तुम्हाला आता इथेच लक्षात येईल तुम्हाला एवढं मोठं मार्जिन आहे. म्हणजे त्यांनी असं नाही ठेवलं 70 आहे तर 70च कर बाबा, एक गेला की 69 मिळाले, असं नसतं. मला जास्तीचं करायची हे असते. हा नाही आला, काही ना हे येतं, काही ना ते येतं, काही ना स्किल असतं, काही ना डायग्राम चांगली येते, काहीला रिॲक्शन चांगल्या लिहिता येतात. सो ते सगळं कन्सिडर केलेलं असतं याच्यामध्ये. सो पेपर आहे 90. आता तुम्ही सुरुवातीला काय करायचंय, 16 चॅप्टर्स आहेत, पुस्तक उघडायचं. 16 चॅप्टरमध्ये फक्त त्या 16च्या शेजारी डिफिकल्ट आहे चॅप्टर, ॲव्हरेज आहे का इझी आहे, एवढंच लिहून ठेवायचं, D, A आणि मग तुम्हाला आठवलं. तर आम्ही टेक्निकली असं सांगतो की ह्या 16 पैकी कमीत कमी 10च्या पुढे तरी ॲव्हरेज आणि इझी आलं पाहिजे. असं नाही की Dच्या D, 16च्या 16 D झाले, मग काहीच उपयोग नाही, तुम्ही परीक्षेला जाऊच नाही. म्हणजे थोडक्यात हे मुलांनी स्वतःसाठी ठरवायचं सुरू करतात, त्यांच्यासाठी काय इझी आहे, त्यांच्यासाठी आणि असं निघतंच. माझ्यासाठी मला हा बरा आहे बाबा, हा माझा एकदम छान झाला, हा माझा थोडासा झाला, हा मला फार आवडत झाला, अशाचं प्रमाण किती पाहिजे तर 10-6 पाहिजे. त्यांनी स्वतः ठरवावं की असे 10 चॅप्टर्स. बरोबर आहे, अगदी बरोबर. असं कुणाचं नसतं की 10 अवघड, एक सोपा, 3 ॲव्हरेज, तुझा काहीच अभ्यास नाही झाला, असं नसतं. या स्टेजला आता तुम्ही ज्या स्टेजला त्याला एवढं तरी, हे तरी साधारण आलं पाहिजे तुम्हाला की एवढे. आणि मग उरलेल्या चॅप्टर्स मध्ये डिफिकल्ट आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही हे केल्यानंतर मग आता ही जी 6 तुमचे समजा डिफिकल्ट निघाले, त्यातला एखादा चॅप्टर तुम्ही ऑप्शनला टाकू शकता. एखादा कारण 6च्या 6 डिफिकल्ट आहे, ते सगळे सोडून दिले असं नाही. त्या 5ला तुम्हाला करायचंच आहे. ते केव्हा करायचे, जसं आपण आता सांगितलं की नाही अवघड त्यांनाच जास्त आधी हात घालायचा, ते करायचेच करायचे. सो एक चॅप्टर कुठला आम्ही जनरली सांगतो सोल्युशन टाकू शकतो, ज्याला सोल्युशन जरा क्रिचकट वाटतो, केमिकल कायनेटिक्स टाकू शकतो, थोडासा जरा थोडे प्रॉब्लेम, किंवा इकडे अगदी त्याच्यामध्ये बायोमॉलिक्युल थोडासा टाकू शकतो, कोऑर्डिनेट थोडासा टाकू, थोडासा इन द सेन्स त्यातलं काय जे महत्वाचं आहे ते करायचं. आता कोऑर्डिनेशन केमिस्ट्री हा असं आहे की ज्याच्यामध्ये 1 मार्काचे आयसोमर, त्याचं नाव हे स्ट्रक्चर IUPAC नॉमिनेशन येतच. तेवढे एक चार्ट मध्ये आहेत 10-12, तेवढे करूनच ठेवायचे. 1 मार्क तर तिथेच मिळून गेला तुम्हाला. म्हणजे अगदी तुम्ही क्रिस्टल फील्ड डाई केलं तरी चालेल, त्याच्या आधीच तुम्ही जो डिफिकल्ट चॅप्टर आहे त्यातलं काय सोपं आहे ते बघा. डिफिकल्टी म्हणजे होल डिफिकल्ट टाकून दिले असेल, त्यातलं काय सोपं आहे तेवढं ठीक आहे. बाकीचं ओके इट्स नाही आलं तुला, ते कुठे जातं 28 मार्कांना, हे 28 जरी नाही आले तुला 70चं इतकं छान येईल की तुला त्याच्यामध्ये 65 असं ठेवा. आता त्याच्यामध्ये आम्ही जनरली सांगतो हा जो शेवटचा चॅप्टर आहे ग्रीन केमिस्ट्रीचा जो आहे, तर त्याची तुम्ही पानं मोजली तर तो खूप छोटा चॅप्टर आहे, अगदी 16 पानांचा चॅप्टर आहे आणि त्याला मार्क 4 असतात. सो ती 16 पानांचा चॅप्टर हा तुम्ही अगदी बसलात करायला तर 2 तासाचा. त्याच्यात पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळा न्यूमरिकल्स नाही, काही नाहीये, तुमच्या लक्षात येईल, साध्यातल्या साध्या मुलांना. त्यामुळे हे तुमचं मेमरीचा वाला पार्ट आहे. बरोबर. सो ज्याला काहीच कळत नाही, केमिस्ट्री पण येत नाही तरी त्याला नॅनो केमिस्ट्री कळते. नॅनो म्हणजे छोटे एवढं तर कळतं, वाचून ठेवा चॅप्टर, इतका वाच. अजून पण परीक्षेला तुम्ही जाल तर 4दा वाचून घ्या, ते 4 मार्क तुमच्या हातात. असे मार्क, असे काही ट्रिक्स असतात त्या तेवढ्या करून घ्यायच्या.
आता महत्वाच्या चॅप्टरला आम्ही म्हणतो याच्यामध्ये थर्मोडायनामिक्स तर महत्वाचं आहेच आहे. त्याच्यानंतर इकडच्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह सगळ्यात महत्वाचं, याला मॅक्झिमम वेटेज आहे. त्याच्यानंतर अल्कोहोल फिनॉल आहे, त्याच्यानंतर कीटोन्स आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, अमाइन. आता इथपर्यंतच घेतलं मी, हे 4 फार महत्वाचं. हे थोडं कमी महत्वाचं आहे, त्यातून कमी महत्वाचं. आता कमी महत्वाचं म्हणजे बायोमॉलिक्युल्स मध्ये काय कराल तर स्ट्रक्चर करा, थोडी रिएक्शन क्लासिफिकेशन, 4 रिएक्शन त्याच्या ग्लुकोनिक ऍसिड आणि 4-5 रिएक्शन बघा तेवढ्या. बेसिकली तुम्ही फक्त कार्बोहायड्रेट्स वर जरी कॉन्सन्ट्रेट केलं तरी तुमचं बऱ्यापैकी मार्क पडतील तुम्हाला. किंवा इथे प्रोटीन बिटिंगचे डेफिनेशन किंवा तो पेप्टाइड बॉन्ड काही CONH एवढंच लक्षात ठेवायचं, डॅश CONH एवढंच लक्षात ठेवायचं. थोडं त्यातलं बेसिक ते सुरुवातीचं हा थोडा डिफिकल्ट कम ऍव्हरेज कम आहे अशामध्ये जाऊ शकतो. अगदी प्रोटीनचे स्ट्रक्चर वगैरे केलेच पाहिजे, चालेल. बरं ठीक आहे, चालेल. सो असं एम करायचं याच्याकडे. ठीक आहे. नंतर आता युजेस जे असतात ते पूर्ण युजेस जेवढे केवढे पुस्तकामध्ये दिले त्या सगळ्यांचे 2-2 पण चांगले युजेस. अच्छा, 2 चांगले युजेस हे करून ठेवायचेच ठेवायचे. हे हातची मार्क असतात कारण ते मेमरीचे असतात, ते आपल्याला कळून. म्हणून मी आता मगाशी गमतीने म्हटलं की युजेस मध्ये मुलं काय लिहितात, एखादं विचारलं तर मुलं सांगतात की इट इज युज्ड ॲज अ केमिकल. अरे ते केमिस्ट्रीचं आहे, केमिकलच येते. तू नवीन काय सांगितलं त्याच्यामध्ये केमिकल, ह्याला काही सेन्स नाही होत ना. म्हणजे किंवा इट इज युज्ड फॉर मेकिंग अदर केमिकल्स. हा स्मार्टनेस झाला तुमचा, असा चालत नाही. म्हणजे बेसिकली कुठचंही केमिकल दुसऱ्या केमिकलसाठी वापरणारच आहे, ते कशासाठी असे वाले चान्सेस नाही. व्यवस्थित तुला कशासाठी वापर, रेफ्रिजरेशन मध्ये वापरतात, काही पेट्रोल म्हणून वापरतात, थोडक्यात एक्झामिनर वाचतात, हे महत्वाचं आहे. आणि व्यवस्थित आन्सर इट इज युज्ड ॲज अ केमिकल हे कळतं की ह्याला काय अर्थ नाही. अशा प्रकारचे युजेस तर 2 युजेस, पण 2 मात्र चांगले करा कारण 1 मार्काला यूज येतो आणि इथे अर्धा नसतो. 1 यूज लिहिला तर 1 मार्क मिळून जातो, अर्धा मार्क नाही. त्यामुळे 2-2 करा. मी मिनिमम 2-2 सांगते, त्याचे मार्क नक्की हातचे असतात तुमच्या त्याच्यामध्ये. डायग्रॅम्स करायचे कारण डायग्रॅम हा एकमेव प्रकार असा असतो जो स्किल म्हणजे नॉलेज, अंडरस्टँडिंग आणि स्किल जे काय पेपर असतात त्याच्यामध्ये स्किल मध्ये जाणार. आपल्याकडे 12वीकडे अनफॉर्च्युनेटली काही कुठेच नाही. डायग्रॅम हीच फक्त स्किल मध्ये की ज्याला काहीच कळता येत नाही, काही केमिस्ट्री कळत नाही पण अतिशय ड्रॉइंग मध्ये तो डायग्रॅम छान काढेल. स्किल साठी फक्त तेवढे मार्क ठेवलेले असतात. आणि मग एखादं स्ट्रक्चर 3 वगैरे मार्काचं स्किल मध्ये जातं. त्यामुळे डायग्रॅम ही स्किल मध्ये जाते. ज्याचं ड्रॉइंग चांगले त्यांनी अतिशय व्यवस्थित डायग्रॅम करायची, प्रपोर्शनेट चांगल्या प्रकारची डायग्रॅम विथ ऍटलिस्ट 4 नावं, लेबलिंग 4 चांगली करून ठेवायची. असं केलं तर तुम्हाला हे ओव्हरऑल मध्ये चांगलं हेल्प होऊ शकतं मार्क मिळण्यासाठी. पुढे जायचं मॅडम. ओके, आता हे काय कसं व्हॉट टू स्टडी. आता सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आहे की HSC बोर्डचं जे बुक आहे, तुम्हाला जे 16 चॅप्टर्सचं पुस्तक दिलेलं आहे ती तुमची भगवद्गीता आहे. तेवढी आजपासून पेपर होईपर्यंत केमिस्ट्रीचं ती जितके वेळा वाचता येईल तेवढे वेळा वाचता. पहिल्या म्हणजे मी सांगते की असं बघायचं, इथे HSC बोर्ड 12वी अप टू किंमत 138 रुपये इथपर्यंत वाचायचं. असं आम्ही रोज गमतीने सांगतो. सगळं असं पुस्तक घ्यायचं ना, असं सगळं वाचायचं, सगळं वाचायचं. त्याच्या बाहेर काही येणार नाही, एक शब्दाचं. आणि त्याचं रिझन असं आहे की जेव्हा पेपर सेटर पेपर सेट करतो त्याने एक कुठला तरी क्वेश्चन काढला त्याच्यामध्ये, तर तो क्वेश्चन काढल्याला त्याच्या खालच्या खाली लगेच त्याला तो पुस्तकामध्ये कुठल्या पेज मध्ये अपिअर होतो हे पेज नंबर लिहावा लागतो त्याला. तो त्याच्याशिवाय त्याचा क्वेश्चन घेतच नाही. मग तुला जर बाहेरचं तू काय विचारलं तर बरोबर. आणि ते असं पण नाही चालत पेज नंबर इथे माझा, तिथे समजा मिथाईल अल्कोहोल विचारले तर एक्झाम पेपर सेटरला वाटलं मी इथे मिथाईल विचारतो, तिथे इथाईल विचारतो, तसं नाही चालत. इथे तेच विचारलं. पेपर पेज नंबर 355 चा D सेक्शन मधला याच्यावरती हे विचारलेलं, तिथे जे दिलंय तेच विचारायला. ओके, त्याच्या ऍप्लिकेशनला तुम्ही दुसरीकडे विचारायचं, असं कुठेही ऍप्लिकेशन विचारायचं. त्यामुळे म्हणजे म्हणून त्या पुस्तकाच्या बाहेर काही नाही. मग मला एक असं तुम्हाला इथे विचारायचंय की मार्केटमध्ये ते नवनीत प्रकाशने वगैरे ते मोस्ट लाईकली 24 असतात, मोस्ट लाईकली 25 क्वेश्चन्स, ते किती रेफर करायचे का स्टुडंट्स? ती काठी आहे. अच्छा, थोडासा आधार येतो त्याच्यातनं सगळं घेऊन ते 21 मला घरी सोडवता आले म्हणजे माझं सगळं असं नाही. बोर्डाचं पुस्तक हेच तुमचं, हे तुमचं मोस्ट लाईकली बोर्डाच्या पुस्तकात. अजून एक विचारायचंय की जे मागचे क्वेश्चन्स असतात ते किती महत्वाचे असतात? ते महत्वाचे असतात. गेल्या 5 वर्षाचे पेपर आम्ही जनरली रेकमेंड करतो, जर पोर्शन बदलला नसेल तर. आता या वर्षात बदलला 5 वर्षाचे पेपर अशासाठी बघायचे की फ्रिक्वेंटली आज काय तुम्हाला साधारण SN1 SN2 ते इकडून ना तिकडून कुठून तरी विचारलेलंच असतं. सो ते किंवा ते तुमचे सेल्स आहेत जसं ते SH 1 वर्ष विचारतात, 1 वर्ष अजून दुसरा सेल विचारतात. सो अल्टरनेट की तुम्हाला काय फ्रिक्वेंटली आस्क्ड आहे ते कळण्यासाठी गेल्या 5 अगदीच मागच्या वर्षीचं
अगदीच मागच्या वर्षीचा पेपर अशासाठी बघायचा की काय येणार नाही. अच्छा, गेल्याच वर्षी जो आलाय तर यू कॅन प्रत्येक पेपरचं गेस महत्व आहे. 99% सांगू शकता की आता हा, गेल्या हे- वर्षी जर मला हे विचारलं तर ते यावर्षी मग नाही. गेल्या वर्षी फॉर एक्झाम्पल SN1 SN2 चा डिफरन्स विचारला असेल तर हा, यावर्षी नुसती SN1 विचारू शकते, Okay. नुसती SN2 विचारू शकते बरोबर. किंवा वेगळ्या ती MCQ मध्ये जाऊ शकेल. हम्म. तिकडे जर 2 मार्काला होती तर ती MCQ हम्म. त्यापैकी कुठली SN1 रिएक्शन फॉलो करते, मेकॅनिझम फॉलो करते, असं काहीतरी विचार. मॅडम फक्त एक्झाम्पल देते हा. SN1 SN2चं. तुम्ही मॅडम पेपर फोडतायत वगैरे असं असं काही नाही समजू आहे. नका अजिबात. ते फक्त एक्झाम्प्लिफाय For करतायत. example, हा. हा, ओके. तर तर आता हे- 2024चा पेपर आवर्जून बघा. त्यातलं काय एक माइंड ब्ल्यू प्रिंट साठी एक हम्म. रस्त्यानं चाललाय तुम्ही की ह्या मात्र रस्त्याला मला नक्की जायचं नाही बरं का, हे नाही हे गेल्या वर्षी जाऊन झालं हा. अशा वेळेला की तुम्ही असे चालला Yes. तर ही 3-4 क्वेश्चन असे हायलाइटेड करून ठेवा. याच्या ऐवजीचे अल्टरनेट पण करा. हम्म. जी विचारली तर ही नाही तर ह्याच्या ऐवजी असा येऊ शकतो. त्याचा एक मॅप होण्यासाठी गेल्या वर्षीचा हा, पेपर अगदी बघायचा. अगदी. हो हो हो, ठीक आहे. आणि बोर्डाची क्वेश्चन बँक ते पब्लिश करतात दर 2 वर्षांनी. आता अच्छा. टाइम तुमच्या हातामध्ये कमी आहे त्यामुळे शक्य झालं तर एकदा ती डोळ्या खालनं घाला. जर या वर्षीची नवी असेल तर नवी मिळेल, नाही तर गेल्या वर्षीची मिळेल. ओके ओके. जर 2-2 वर्ष झाले हे असेल कुठे मिळतील ती मॅडम? बोर्डाची क्वेश्चन बँक साईट वरती मिळते और डायरेक्ट बोर्डात जाऊन मिळते. आता किती जण शक्य असेल, बाहेरचे असतील माहिती नाही म्हणून म्हणलं हे जरा थोडासा हे आहे part. PDF जर खूप वगैरे आधी download असतं, हा, करते? PDF हा, असेल तर अच्छा, ठीक आहे. मला मिळाली तर मी लिंक देते. हा, बरं, बोर्डाच्या चालेल. याच्यावरती मिळू शकते. बरं बरं. ही मात्र तेवढी बघा. ते फक्त बघा म्हणजे आता क्वेश्चन वाईज सॉल्व्ह करायला बसू नका. एक साधारण रफली रफली काय टाकायचं नजरे ते आड जाऊ द्या. घालू द्या. कारण बऱ्यापैकी पेपर सेटर हे याला फॉलो करतात. अच्छा, त्यातले क्वेश्चन घालायची शक्यता खूप असते. फार तो मनाने काहीतरी ट्रिकी टाकत नाही. बरोबर. कारण त्याच्या डोळ्यापुढे 3 लाख मुलं असतात. सगळी अगदी. ऑल ओव्हर महाराष्ट्र, काना कोपऱ्यातल्या खबदारीतल्या पोराला सुद्धा आलं पाहिजे असा त्याचा असतो. नॉट हम्म, फक्त पुणे मुंबईकडच्या. बरोबर आहे. त्यामुळे ते हम्म. साधारण त्याला फॉलो करतात. फॉलो करतात. ठीक आहे, चला. सो लेट्स गो अहेड. आता हे आता ह्या थोड्या इन्स्ट्रक्शन्स अशा आहेत ज्या परीक्षेला जाण्यापूर्वीच्या आहेत. म्हणजे तुम्ही हॉलमध्ये एंटरच नाही केले तर ह्या जनरली आम्ही अशासाठी सांगतो की होतात चुका मुलांकडून. बरोबर आहे. 11चा पेपर असतो. तुम्ही यू शुड बी प्रेझेंट ॲट द सेंटर लेटेस्ट बाय 10:30. हा. म्हणजे मुलांची ऐन वेळची असते. रस्त्यातलं काय तुमच्या 100 अडचणी, त्या अडचणी तिथे वर्गात तुम्हाला कोणीही कोणी विचारेल. विचारत तू वर्गात आत आल्यावर का रे बाबा तुझी जेन्युइन अडचण अच्छा म्हणून तुला उशीर झाला काही नाही, येईल. नाही. म्हणजे शेवटी त्याच्यानंतर तुमचंच ते नुकसान. अलाउच करणार 10:40 नंतर वर्गामध्ये बरोबर अलाउ आहे. कर. सो 10:30 विल बी सीटेड. हम्म, बसून राहायचं जागेवरती हम्म. 10:30ला. तेवढा मार्जिन ठेवून 1 तास आधी जा. बरोबर. पण उशिरा कधीही जायचं नाही. हम्म. मग ते सगळे गोंधळ, मग इमर्जन्सी स्टिकर, मग धावपळ, मग तुला दाखवायला लागतं, मग का उशीर, मग पॅरेंट भेट, मग पॅरेंट बाहेर असतात, हात असतो, हम्म. पॅरेंटला बोलवून घ्या. सो बिकम्स ऑल सगळी म्हणजे गडबड. थोडक्यात काहीच करायचं तुम्ही नाही लवकर आपल्याला. या, ते महत्वाचं. 1 तास लवकर या. 10:30 म्हणले तर तुम्ही 10ला येऊ हे शकता. महत्वाचं आहे. 10:30 वर्गात जाऊन जागेवरती बसलेले असले पाहिजे तुम्ही. त्याच्यानंतर 10:45 तुम्हाला आन्सर शीट देतात. हम्म, आन्सर शीट वरती तुम्ही तुमचं नाव, नंबर मध्ये ते तुम्हाला हम्म. माहिती असतं. ते सगळं घालायचं. हम्म. दोन्ही बाजूला मार्जिन नाही सोडलं बरोबर. तरीही चालतो. एक जो अच्छा. त्यांचा मार्जिन आहे तेवढाच सफिशियंट असतो. Sufficient असतो. मुलांसमोर असते इकडून मोठं त्याच्या पुढे एक मारतात आणि त्याच्या इकडून एक मोठं मारतात. अशी एवढीशी पट्टी राहते लिहायला. हा, असं काही करू नका. तरी बरोबर. अननेसेसरी पानं वाढत जातात. काही गरज नाही. जी त्यांनी दिली त्याच्यातच एक्झामिनर मार्क लिहिणार असतो. बाकी बरोबर. इकडे मार्क तिकडे मार्क तिकडे मार्क असं काही किंवा अजून एक ते काहीतरी अशी हम्म. छोटीशी पट्टी मारतात. त्यांना असं वाटतं त्याच्यात मार्क लिहायला हा, पाहिजे. हा. असं काही नसावं. बरं. सगळा मार्क ठीक आहे. सगळी हे स्पेस लिहायला वापरा आणि काही फरक नाही पडत. 10:50 तुमच्या हातामध्ये क्वेश्चन पेपर येतो. हम्म. तो क्वेश्चन पेपर 10 मिनिटं तुम्हाला ते सांगतात पेन खाली ठेवा, काही लिहायचं नाही, काही बघायचं नाही, काहीच करायचं नाही, फक्त वाचण्यासाठी. ते पण हे महत्वाचं आता आहे. नवीन सुरू केलं. हा, अच्छा. पूर्वी हे नसायचं. पूर्वी 11ला पेपर द्यायचे, मग लक्षात आलं की 20 मिनिटं मुलाची वाचण्यातच जातात, बरोबर. मग मुलाचा लिहिण्याचा वेळ जातो. हा. म्हणून हे आता नवीन तुमच्या सायकोलॉजिकली विचार करून हे दिलेलं आहे की 10:50 तुमच्या हातात पेपर येतो. हम्म, तर तुम्ही वाचायचा. पहिल्या 15 मिनिटांमध्ये परत आम्ही इथे लिहिले हम्म, तुम्हाला साधारण सगळे क्वेश्चन बघितले की तिथेच मनातल्या मनात हम्म. डिव्हिजन करून टाकायचं. हा डिफिकल्टी, ह्याच्या वाटेला मी उशिरा जाईल, हा ऍव्हरेज आहे, हा मला साधारण थोडंसं आठवलं ते येणार आहे, हा इझी आहे, हा मी पटकन म्हणजे लिहून टाकेन. क्वेश्चन पेपरवर काही लिहायचं नाही. पेपरवर हे काही जे आहे ते मनात व्हायला पाहिजे. पेपरवरती काही काही लिहायचं लिहायचं नाही. पेपरवरती कुठल्याही प्रकारचा डॉट काढणे, डॅश काढणे, टिक मार्क करणे, हॅशटॅग काढणे, काहीही काढणे इज कन्सिडर्ड ॲज अ कॉपी. Exactly. ही तुम्हाला, हा. कारण तुम्ही मला येतंय म्हणून टिक मार्क करता, पण ते कोणाला दाखवताय का हे टिक मार्क हा, घ्यायचा ते आन्सर आहे असं. बरोबर आहे. सो फ्लाइंग स्क्वॉड आलं, कुणी बघितलं, कुणी एक्झामिनरनी वर्गातल्या बघितलं, डायरेक्टली यू विल बी केप्ट आउट ऑफ द हा, स्टार. मग हे काळजी. काहीही कोरा करकरीत क्वेश्चन पेपर पाहिजे आणि त्याच्यावरती तुमचा फक्त नाव एक्झाम पाहिजे, सीट नंबर seat पाहिजे, number P0. पाहिजे. Okay, right, right. तेवढं लिहायचं, हा, बाकी ठीक आहे. काही काही लिहायचं. लिहायचं. पेन्सिलनी कुठलंही काहीही मार्किंग काहीही करायचं करायचं नाही. question तिथे paper. जाताना फक्त 4 गोष्टी घेऊन जायच्या. तुमचा आयडी घेऊन जायचं, ज्या कुठल्या कॉलेजचे तुम्ही असाल, Hall हॉल ticket. तिकीट हे न्यायचं याच्याशिवाय तुम्हाला अलाउड Entries नाही. नाहीये. रायटिंग मटेरियल न्यायचं, याच्यामध्ये तुमची पेन, पेन्सिल काय बरोबर. जे आहे, आणि हे eraser bottle board of water. आणि बॉटल ऑफ वॉटर एवढीच ती तुम्ही घेऊन जायची ती लागतेच हम्म. करायचं आहे. एवढंच आहे त्याच्यात. आणि कुठलंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस हे अलाउड नाही. वॉच पण इलेक्ट्रॉनिक अलाउड नाही, हम्म. कॅल्क्युलेटर तर नाहीच नाही, लॉकटेबल तिथे दिली जातात. बरोबर त्यामुळे आहे. तुम्ही साधं वॉच जे हम्म. गड्याच्या काट्यांचं असतं ते Analog. कशासाठी घ्यायचं तर तुम्हाला वेळ वेळ द्या. 1 तास झाला, 1 तासाची बेल होते, पण तरी आपल्याकडे ठीक आहे. नॉर्मल वॉच घेऊन जायचं जे काढून तुम्ही समोर ठेवू चालेल. शकता.
ठीक आहे. आता ड्युरिंग एक्झाम काय करायचं? आता ते आल्यानंतर क्वेश्चन पूर्णपणे व्यवस्थित रीड करायचं. पूर्णपणे क्वेश्चन पेपर आधी रीड करायचं, जसं मगाशी सांगितलं तसं मनातल्या मनातच त्याचं कॅटेगराईज करायचं की हा डिफिकल्ट आहे, ॲव्हरेज आहे काय. ते पण कुठे लिहायचं नाही, काही नाही, बरोबर काही आहे. गरज नाही, आपल्याला मनात कळतं साधं. आणि हे तुम्ही काय आधी आहे त्याच्यात? सांगितले की काही लिहायचं नाही, काही लिहायचं नाही, हे काहीही लिहायचं नाही. एक्झाम नंबर लिहायचं बस. डबल साईड मार्जिन केलं त्याची काय नाही. गरज नाहीये. लॉग कॅल्क्युलेशन ही जी असतात ते जिथे न्यूमेरिकल आहे त्याच्या शेजारीच लॉग कॅल्क्युलेशन, मागे लॉग कॅल्क्युलेशन त्याचा आन्सर बघून इकडे, त्याचा लॉग इथे, त्याचा angle, असं काहीही करायचं. कारण लॉग त्या कॅल्क्युलेशनला मार्क असतात. मार्क असतात, लॉग कॅल्क्युलेशनला मार्क न्यूमेरिकलच्या शेजारीच तिथेच असलं दाखवायचं. पाहिजे. तिथे एक स्क्वेअर काढायचा छोटा, त्याच्यामध्ये लॉग ऑफ दिस इज दिस, लॉग ऑफ दिस इज दिस खाली लिहायचं, अँड आन्सर इज दिस, आणि मग ते आन्सर तुम्ही पुढे कॅरी करायचं शेवटी. बरोबर आहे. एवढंच विथ युनिट. ठीक है, त्याच्यामध्ये ओके. महत्त्वाचं. तो आई एम श्योर मिनल मैम और कौसर मैम की जो डिस्कशंस के साथ ये पूरा पेपर हुआ, मजा आया होगा आपको, बहुत इंजॉय किया होगा आपने, राइट. तो सारी बातें जो जो बताइए वो इम्प्लीमेंट करना, कहाँ कहाँ आपको न्यूमेरिकल में क्या लिखना है. गिवन पे मार्क नहीं होते हैं, मैम ने बताया है ये बात, ठीक है. डायग्राम नीट एंड प्रोपोर्शनेट होनी चाहिए. डायग्राम को पेंसिल से, लेकिन लेबलिंग पेन से. तो बहुत सारी ऐसी छोटी छोटी बातें बताई है आपको मैम ने, वो सारी ध्यान रखनी है, तभी आपको अच्छा स्कोर मिलेगा, ठीक है. तो मेरे हिसाब से आप अच्छा पेपर लिखोगे, बी कॉन्फिडेंट, है ना. और क्या क्या पढ़ना है, क्या क्या नहीं पढ़ना है, कौन सा एक आध चैप्टर आप छोड़ सकते हो, सब मैम ने बता दिया है. तो आराम से अच्छे से फॉलो करो और अपने एग्जाम में मचाओ, है ना. 70 on 70 मैम Yes. देंगे, है ना. 70 on 70 मिलेगा. आप सब बच्चे 70 on 70 के ही है. ऑल विल गो टू सुपर मॉडरेशन. बेस्ट ऑफ लक टू ऑल. ऑल द बेस्ट. थैंक यू.